नमस्कार रसिक मित्रमैत्रिणींनो, मी सौ संध्या अमित टिंगरे आज पुन्हा एकदा एका नवीन कवितेसोबत आपल्या भेटीस आले आहे. फाल्गुन महिना येताच वेध लागतात ते होळी सणाचे. होळी म्हणजे वाईट गोष्टींचा नाश. षटविकारांपासून ते वाईट सवयींपर्यंत सर्व गोष्टी होळीत दहन करायच्या असतात, असाच भावार्थ या सणाचा असतो. तसेच हा सण रंगांचा म्हणून देखील ओळखला जातो. इंद्रधनुतील 7 रंगांपासून तयार होणारे अनेक रंग हे आपल्या आयुष्यात आनंद पसरवत असतात. त्यामुळे होळी हा सण अतिशय उत्साह आनंदाचा होतो. चला तर मग आज आपण ही साजरी करूया होळी आपल्या कवितेसोबत. माझ्या कवितेचा आजचा विषय आहे होळी. होळी रे होळी पुरणाची पोळी, होळी रे होळी पुरणाची पोळी, वाईटाचा नाश करून चांगुलपणाला देऊ झळाळी. होळी म्हणजे वाईटाचा नाश, होळी म्हणजे चांगुलपणाचा ध्यास. होळी म्हणजे वाईटाचा नाश, होळी म्हणजे चांगुलपणाचा ध्यास. होळीत होतो शेवट थंडीचा, हा असे संकेत ग्रीष्म ऋतू सुरू होण्याचा. परंपरेने करतो साजरी होळी, हीच परंपरा आम्हास शिकवते. परंपरेने करतो साजरी होळी, हीच परंपरा आम्हास शिकविते. असत्यावर सत्याचा विजय असतो भारी. प्रल्हादाने केला सदैव विष्णूंचा धावा, प्रल्हादाने केला सदैव विष्णूंचा धावा. होलिकेने केला प्रयास क्रूर, प्रल्हादाचे प्राण हरपावयाचा. पण कितीही केले प्रयत्न होलिकेने, प्रल्हादाची विष्णुभक्तीच कामी आली. प्रल्हादाचे प्राण हरपावयास आलेली होलिका स्वतःच्याच अग्नीत भस्म झाली. अशी पुराणकथेची उजळणी होते प्रत्येक होळीला. अशी पुराणकथेची उजळणी होते प्रत्येक होळीला. वाईट गोष्टींपासून सदा राहावे दूर, शिकवण मिळते मानवी जीवनाला.